हर हर महादेव, जय श्रीराम. हनुमान जयंतीला बजरंगबलीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष प्रभावी उपाय करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला बजरंगबलीला आपल्या मनातील सर्व मनोकामना म्हणजे स्वतःचे घर घेण्यासाठी किंवा विवाह होण्यासाठी, नोकरी व्यवसायासाठी किंवा जीवनातील आणखी काही अडचणी, समस्या, कोर्ट कचेरीचे कामं ह्या सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला एक अगदी विशेष उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याच्या नंतर आपल्याला देवादिदेव महादेवांसोबतच बजरंगबलीची कृपा तर प्राप्त होईलच, पण जीवनातील सर्व अडथळे व अडचणी बजरंगबलीच्या कृपेने दूर होतील. हा उपाय करत असताना आपल्याला बजरंगबलीचे स्मरण करून 11 लवंगा घ्यायचे आहे आणि ज्याला आपण नाडा, कलेवा किंवा लच्छा म्हणतो किंवा यज्ञकंकण म्हणतो, ते यज्ञकंकण घेऊन आपल्याला 11 लवंगांची माळ तयार करायची आहे. सर्वप्रथम बजरंगबलीचे नामस्मरण करायचे आहे. नंतर हनुमान चालिसाचे पठण करून आपल्याला श्रीरामांचे नामस्मरण करत आपल्याला प्रत्येक लवंग जी आहे ती लवंग त्या आपल्याला माळेमध्ये ओवायची आहे. आणि ओवत असताना ज्यावेळी आपण गाठ मारू, ती गाठ मारल्याच्या नंतर आपल्याला प्रभू श्रीरामांचे नामस्मरण करायचे आहे. तर तुम्ही करू शकाल तर आपल्याला हे करत असताना बजरंगबलीला प्रसन्न करून घेण्यासाठी हनुमान चालिसासुद्धा पठण करायची आहे. हा एवढा उपाय केल्याच्या नंतर आपल्याला बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन ही माळ बजरंगबलींना अर्पण करायची आहे किंवा जमल्यास बजरंगबलींच्या गळ्यामध्ये ही माळ आपल्याला घालून आपले कार्य सिद्ध होण्यासाठी आपली मनोकामना त्यांना सांगायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. हर हर महादेव, जय श्रीराम.